नमस्कार मैत्रिणींनो, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी वरणाची एक रेसिपी दाखवणार आहे. ते म्हणजे आमसूल गुळाचं वरण. ही पारंपरिक रेसिपी आहे. चला तुम्हा मैत्रिणींनो, आता हे आमसूल गुळाचं वरण कसे करायचे हे मी तुम्हाला आता दाखवत आहे. चला मग आता मी यामध्ये डाळ, 1 वाटी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि आता ही आपण कुकरला लावून घेऊया. चला तर मग आता आपण डाळ कुकरला लावून घेऊया. आणि आता एका वाटीमध्ये मी आमसूल घेतलेले आहेत आणि या आमसूलमध्ये आपल्याला पाणी टाकून हे आमसूल भिजत ठेवायचे आहे. आपल्याला आमसूलचा गर काढून घ्यायचा आहे फक्त. तर बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे आता आपण हे आमसूल पाणी टाकून भिजत ठेवूया. आणि आपण आता हे आमसूल भिजत ठेवलेलं आहे. आणि आता डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये हळद आणि हिंग टाकून आपण शिजायला लावून देऊया. तर चला आपण आता ही डाळ कुकरचं झाकण लावून गॅसवर ठेवूया. मी आता यामध्ये हळद आणि हिंग टाकून घेतलेले आहे. आता आपण हे गॅसवर ठेवून देऊया आणि याच्या 2-3 शिट्ट्या करून घेऊया. आणि आता आपण याच्यासाठी थोडासा गूळ घेतलेला आहे एका वाटीमध्ये. चला मैत्रिणींनो, आता यामध्ये मी अजून काय टाकते हे तुम्हाला मी आता दाखवत आहे. आता यामध्ये मी कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे. तर लसूण हा ऑप्शनल आहे, कोणाला आवडत नसेल तर नाही टाकला तरीही चालतो. तर बघा मैत्रिणींनो, आता एवढे मसाले मी त्यामध्ये घालणार आहे. आता आपले वरणही छान असे शिजले आहे. आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे. आणि आता आमसुलाचा आपण कोळ बनवून घेऊया. आता हे आमसूल आपण त्यामध्ये कुस्करून त्याचं चोथा काढून टाकायचा आणि त्याचं पाणी ठेवायचं. त्याला आमसुलाचा कोळ असं म्हणतात. आता आपण आमसुलाचा कोळ बनवून घेऊया. चला तर मग आता आपण आमसुलाचा कोळ बनवून घेतलेला आहे. आणि आता आपण त्या वरणाला फोडणी देऊया. आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे. आता या कढईमध्ये आपण मी आता यामध्ये 1 पळी तेल टाकून घेतलेले आहे. आणि आता आपण फोडणी करूया. आता तेल तापले की नाही याच्यामध्ये मी थोडीशी मोहरी टाकून बघते. आता तेल आपले गरम झालेले आहे. आता यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून फोडणी करून घेतलेली आहे. आणि आता त्यामध्ये लसूण टाकून घेऊया आपण. चला तर मग आपण आता फोडणीमध्ये लसूण टाकून घेऊया. आता हा लसूण थोडासा लालसर झाला की नंतर आपण त्यामध्ये आपण आता हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकून घेऊया. आता यामध्ये मी हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे. आणि आता कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. आणि आता ही फोडणी झाली की आपण त्यामध्ये आता कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर आणि हळद यामध्ये आपण टाकून घेतलेले आहे. फोडणीमध्येच हे मसाले आपण टाकून घेतलेले आहे. आणि आता फोडणी झाल्याबरोबर त्यामध्ये तो आमसुलाचा कोळ आपण फोडणीमध्ये ओतायचं. आता हा फोडणीमध्ये आपण टाकून घेतलेला आहे. आणि आता नंतर त्यामध्ये लगेच वरण टाकायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण अशा प्रकारे याला फोडणी दिलेली आहे. फोडणी झाल्यानंतर आपल्याला ज्याप्रमाणे घट्ट पातळ लागतं त्याप्रमाणे आपण त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आणि असं व्यवस्थित आता हे आपण हलवून घेऊया. आणि आता त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे आहे. तर बघा मैत्रिणी, आता हे मी वाटी त्यामध्ये धुवून टाकलेली आहे. वाटीला थोडं वरण शिल्लक होतं. आणि आता आपण व्यवस्थित आता हे वरण हलवून घ्यायचं आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला आता मीठ टाकून घ्यायचं आहे. आता मीठ टाकल्यानंतर आपण आता त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. तर बघा मैत्रिणींना, तुम्हाला आता त्यामध्ये गूळ टाकून घेतलेला आहे मी. आता आपण आमसूल हे फोडणीमध्येच टाकलेले आहे. आता वरून कोथिंबीर टाकायची. बघा मैत्रिणींना, दिसायला पण किती सुंदर दिसते आणि टेस्टला पण खूपच सुंदर लागते. तर तुम्ही नक्की करून बघा हे आमसुलाचं वरण.
आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर बघा आता या वरणाला आता आपण उकळी येऊ द्यायची 2-3 मिनटं आणि आता हे वरण आपलं रेडी झालेलं आहे. आता मी हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे आता हे आमसूल गुळाचं वरणाची रेसिपी रेडी झालेली आहे. तुम्हाला ही कशी वाटली, आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.